समोर गाडी बघितली का? मर्सिडीजची कन्व्हर्टेबल गाडी आहे. इथून तिथे बरं जायला लय मेहनत करायला लागणार आहे भाऊ. झेरो मॉल मध्ये आलतो. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज तारीख आहे 5 तारीख आणि वाजलेले आहेत 7. दिवसभर झोपून उरकलेलं आहे आणि निघालेलो आहे. पुढे चाललो आहे. स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अजून पण अनसबस्क्रायबरच चालू आहे, म्हणजे काउंट काय वाढत नाही आपला, पण ठीक आहे, काय विषय नाही. बाय द वे, आता डेली व्लॉग आले 4-5 दिवस झालं, त्यामुळे तुम्हाला बरं वाटत असेल. असाच व्लॉग कायम ठेवूयात आपण. तुम्ही पण सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. व्लॉग पूर्ण पाहत चला, शेअर वगैरे करत चला, म्हणजे आपले ते चॅनलचे गेलेले रीच रिटर्न येतील. अँड देन मग एक ट्रिप मारू मोठी. सो चला, चाललेलो आहे एका ठिकाणी. कुठं काय चाललोय ते तुम्हाला दाखवतच. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून टाका आपला. सो चला, लोकेशन लावलं आहे काहीच. 13 किलोमीटर जायचं आहे, पण 40 मिनटं दाखवत आहे कॉज ऑफ ट्रॅफिक. आणि काय फ्युलचं बघा, कधी बी गाडी काढली नाही लो फ्युलच असते. कारण की सध्याला मी काय टाकी फुल करायच्या नादी लागत नाही. आपला 1500 टाकतोय. कारण की शॉर्ट काय होतंय, गाडीत पेट्रोल असलं ना की दम राहत नाही. कुठं जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं, असंच चालतं माझं. त्याच्यामुळे जरा थोडा धीर धरायसाठी आहे ना, मी जरा बचत करायसाठी करतोय. कारण की जरा माझे वेगळे प्लॅन्स आहेत थोडे येत्या दिवसात, त्याच्यामुळं जरा चालू आहे थोडी बचत. येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच लवकर. सो तोपर्यंत चला जाऊया, काय होतं आजच्या दिवसात बघत राहा. समोर गाडी बघितली का? मर्सिडीजची कन्व्हर्टेबल गाडी आहे. इथून तिथे बरं जायला लय मेहनत करायला लागणार आहे भाऊ. मेहनतीची तयारी पण आहे, फक्त नशिबाने साथ दिल्या पाहिजे. आता नशीब आपल्याला लय ट्रॅफिक. आता या टायमाला ट्रॅफिक असताना म्हणून वेळ दाखवते एवढा. बघा लाल लाल झालंय सगळं लाल. आता शेलचा पंप तर काय अपोजिट जायचं नशिबात नाही. पुढं हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, HP, तिकडंच टाकतो पेट्रोल आपलं आणि मग जाऊयात पुढं. हे बघितलं का? प्युअर पेट्रोल गाडी घ्यायचे फायदे, असं लाईनीत थांबाय नाही लागत भाऊ. फक्त एवढाच विषय की पेट्रोलला पैसे लय जातात हो, तिथं जिरती. एक वेळ लाईनीत थांबून नसती एवढी जिरली, त्याच्यापेक्षा जास्त जिरती. पेट्रोल टाकू 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 नुसतं टाकू टाकू चाललंय. अरे कसली गर्दी इथं पंपावर बी. प्लॅन ड्रॉप केला, त्या पंपावर जायचा. एंट्रन्सलाच एवढी गर्दी, आतमध्ये किती गर्दी. त्या गर्दीत जाऊ वाटत नाही. जाईल तर जाईल. गाडी बंद पडली ढकलू बंद नाही पडत गाडी. तेवढं तर आहे, असतं त्याच्यात पेट्रोल. फक्त एक एन्झायटी असते ना की लो फ्युअलचं मार्क आल्यावर नाही का पेट्रोल टाका. ते लो फ्युअलचं मार्क आलं तरी 50-60 किलोमीटर गाडी जाते. म्हणजे मी घरी जाऊन अजून एक राऊंड होईल माझा. पण ते काय, ते एमर्जन्सीसाठीच ठीक आहे. आपलं लो फ्युअल आलं की पेट्रोल टाकायचंच. सो चला जाऊया आता. Meanwhile, सो गाईज, आता आहे ना आपण लोहगावच्या साईडला चाललेलो आहे. आणि ह्या साईडला बघितलं ना, एअरपोर्टचं पूर्ण हे काय बोलतात, बॅक साईड एअरपोर्टची. इथनं रनवे दिसतो. आता दिसतो का नाही काय माहित नाही. त्या दिवशी मी आता ना माझ्या एवढ्यात जवळ येऊन प्लेन गेलं ना, असं एकदम क्लोज. हे काय इथं दिसत, लाईटी दिसतात का तुम्हाला? हे सगळं रनवे. ह्यांचे इथं जे राहतात हे काय, इथं ह्यांचे बंगले आहेत. आईला कसला आवाज येत असेल. त्या दिवशी मी स्वतः डाचकलो माहिती आहे का, एवढा आवाज आलता. एकदम जवळ येऊन गेलं तर प्लेन. डेंजर काम आहे हो काही बंगले यांचे. यांना रात्रीच्या आवाजात कसं काय झोप लागत असेल काय माहिती. डेंजर काम आहे. सो चला, कुठं चाललंय ते दाखवतो तुम्हाला. फायनली आपण पोहोचलेलो आहे लोहगावमध्ये. राहिलेलं आहे 800 मीटर्स ओनली. अँड देन लेट्स सी काय होतंय. a few moments later. सो गाईज, झेरो मॉलमध्ये आलतो आणि बघू शकता श्रीराम मंदिराची किती भारी प्रतिकृती केलेली आहे बघा. सो गाईज, बर्गर खातो जरा, थांबा. चला, खाऊन झालेलं आहे, निघूया आता. पुढे चाललं आता, एअरपोर्टला चाललेलं आहे, थोडंसं काम. Meanwhile, सो गाईज, वाजलेले आहेत 9:30 आणि एअरपोर्टवरून आता घरी निघालेलो आहे. एअरपोर्टला एक छोटंसं काम होतं आपलं, ते काम केलं आणि अचानक डोकं दुखायला लागलं. कसं काय माहिती, दुपारी झोपलो होतो ना, त्याच्यामुळे मे बी डोकं दुखायला लागलं असणार आहे. एक तर मला ते सवय, दुपारचं जर मी झोपलो ना की माझं अचानक डोकं जाम होतं. ठीक आहे, चला. सो आता जातो घरी, कंटाळा आलेला आहे कारण की.
सी व्हॉट हॅपन्स. बघूयात काय होते आता. काय नियोजन तर नाही म्हणा तसं. बघू काय ठरलं तर सांगतो तुम्हाला. तोपर्यंत चला.